4 दाणे 5 दाणे 6 दाणे. आता हे पाहू शकता तुम्ही 4 दाणे 5 दाणे 6 दाणे. 5 दाण्याची शेंग, 4 दाण्याची शेंग, एकट दुकट 6 दाण्याची शेंग. अशा पद्धती 4 दाणे भरपूर आहे आणि 5 दाणे आहे याच्यामध्ये. नमस्कार. नमस्कार. ही तूर आहे आपली 6वी. त्याच्यामध्ये भेसळ नाही ना आपली? काहीच नाही, भेसळ नाही. काहीच नाही आहे ना. आणि आज यांचं 19 तारीख आहे तर सोंगणं आणि सोंगून 8 दिवस झाले. किती दिवस झाले सोंगून? 8-10 दिवस झाले आणि आज आपण माल काढत आहे. तर आता हे कसं आहे, नियोजनावर आहे. नियोजन केलं का सर्व बरोबर होते. आपल्या फवारणी किती झाल्या? 4 झाल्या. 4 फवारणी झाल्या. पहा आता अशा पद्धतीचा दाणा आहे हा दाणा दाखवा. खाली करा ना तुम्ही. अशा पद्धतीचा दाणा आहे. ते लाल आहे. चला ठीक आहे. बियाण्यामध्ये काही आपलं दुसरं भेसळ नाही आहे आणि व्यवस्थित आहे. आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे हे तूर आहे. तुरीचं बियाणं. आता यावरेज किती निघते, काय निघते. आधी कसं आहे, शेतकरी सर्वच म्हणतात की यावरेज किती निघाला, बाकी तर काही विचारत नाही. नियोजन काही विचारत नाही. कोणतीही तूर लावली तर नियोजन शिवाय काही जमत नाही. नियोजन करावंच लागते. नियोजन जर करन तर तूर पिकते. आता यावर्षी वातावरणाचा हे फरक, वातावरण चांगलं होतं. आता हे 6 दाण्याची शेंग आहे, हे 4 दाणे आहे, हे 5 दाण्याची शेंग आहे. अशा हिशोबाचं नियोजन आहे. भारी जमिनीत लावा, हलक्या जमिनीत लागवड करू नका. हलक्या जमिनीत जर लागवड करायची असेल तर पाण्याची सोय असेल तेव्हाच करा. हे उचलणं आणि हे माल काढणं चालू आहे. डायरेक्ट आता कट्टे वट्टे काही भरणं नाही आहे. डायरेक्ट ट्रॉलीमध्ये टाकून आहे. कट्टे भरा मग हे करा. त्याच्यापेक्षा आता माल काढणं तुम्ही चालू आहे म्हटलं तर पाहू शकता तुम्ही. आता शेंड्यावर माल आहे. याच्यात टाकणं चालू आहे. आता पाहू शकता तुम्ही डायरेक्ट ट्रॉलीत टोपल्यानं. हे बोललो आपण. तर अशा पद्धतीचा हा दाणा आहे, हे पाहू शकता. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये दुकट कुठं हिरवट होता. आजची तारीख किती आहे भाऊसाहेब? तारीख किती आहे? 19 तारीख आहे. 19 फरवरी. आज पण असे बुड होते. आपण हे केली पेरीव पद्धत. पेरीव पद्धत केली आणि अंतर आहे हे 8 फुटाचं, 8 बाय 4. अशा पद्धतीचं हे बुड.